नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे सूत्र धरून सुरू असलेल्या या सत्रामध्ये आपलं आजचं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 22 लेखांचं संकलन असलेलं गरमागरम चिवडा. गरमागरम चिवडा साधारणपणे 1927 ते 1930 या काळामध्ये सावरकरांनी लिहिलेले हे लेख आहेत. हिंदू मुस्लिमांच्या प्रती गांधीजींची असलेली दुटप्पी भूमिका आणि त्यावेळी धर्मावरून पेटलेलं राजकारण यावरले टीकात्मक आणि उपहासात्मक लेख असं एका वाक्यात वर्णन गरमागरम चिवडा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती केलंय. गरमागरम चिवडा हे पुस्तकाचं शीर्षक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे लेखकाचं नाव याच्या बरोबरीनं इथं लिहिलेलं हे वाक्य की गांधीजींची हिंदू मुस्लिमांच्या प्रती असलेली दुटप्पी भूमिका आणि त्यावेळी धर्मावरून पेटलेलं राजकारण याच्या लेखाचा संकलन किंवा संग्रह म्हणजे गरमागरम चिवडा. मी आत्ताच म्हटलं तसं हे लेख त्या वेळच्या तत्कालिक घटना आणि संदर्भाने संतृप्त आहेत. एका अर्थानं आज ते किती प्रमाणामध्ये संदर्भ पूर्ण आहे त्याचा जरी विचार केला नाही तरी सुद्धा, कारण त्याबद्दल ही परिस्थिती पूर्णपणानं बदलली याची मला पूर्ण जाणीव आहे. पण काही वेगळ्या संदर्भामध्ये आज एका वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या भूगोलांमध्ये केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगभरामध्ये धार्मिकतेवरनं काही वेगळं राजकारण तापण्याची शक्यता आणि परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेला त्यावेळेला सावरकरांनी केलेलं लिखाण हा एक वेगळाच उपयुक्तता मूल्य किंवा संदर्भ मूल्य देऊन जातात आणि म्हणून ग्रंथसूक्तमध्ये या विषयावरती मुद्दामून समाविष्ट केलेलं पुस्तक गरमागरम चिवडा. मुळातच सावरकरांच्या लेखसंग्रहाला अशा पद्धतीचं काही वर्णन करता येईल किंवा शीर्षक दिलं जाईल असं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. आणि त्यामुळे सावरकरांची बरीचशी पुस्तकं जेव्हा कोल्हापूरच्या रिया डिस्ट्रीब्युटर्सनं सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिली, आजही ती जरूर उपलब्ध आहेत, त्यावेळेला त्या यादीत जेव्हा नजर टाकत होतो त्यावेळेला लहानपणापासून वाचनाची आवड असली तरी सावरकरांचं असं पुस्तक आहे हे मला माहिती नव्हतं, हे मी मोकळेपणाने मान्य करतो. अर्थात यात दोष सावरकरांचा नाही, माझ्या अज्ञानांचा आणि माझ्या मर्यादांचा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि सावरकरांच्या मनामध्ये असलेली मिस्किलता त्यांच्या काही सुहृदांनी त्या काळात लिहून ठेवली आहे आणि ती कुठंतरी वाचनात आलेली असल्यामुळे तो संदर्भ मनात जागा असताना गरमागरम चिवडा हा विषय घेतला पाहिजे. यातलं चिवडा हे शीर्षक अशासाठी आहे की चिवडा हा पदार्थ काही पूर्ण जेवणाचा पदार्थ नसतो. तो मधल्या वेळचं खाणं असतं किंवा जाता येता चिमटी चिमटीने तोंडात टाकण्याचा प्रकार असतो. चिवडा पोह्यांचाही केला जातो, कुरमुऱ्यांचाही केला जातो, एकत्रही केला जातो, भडंग करूनही केलं जातं. सावरकर नाशिकचे असल्यामुळे त्यांना हे तिन्ही प्रकारचे माहिती होते आणि अगदी बरोबर तसेच आटोपशीर आकाराचे चटकदार भाषेमध्ये लिहिलेले, पण ज्याला कळायचं त्याला तिखट मीठ मसाला बरोबर पोचवणारे असे लेख अशाही अर्थानं या पुस्तकाचं चिवडा तो ताजा आहे आणि अशा अर्थानं गरमागरम चिवडा असा आहे. अगदी अलीकडच्या त्या वेळेला घडलेल्या ताज्या घटना आणि त्याच्यावरती सावरकरांचं भाष्य म्हणून गरमागरम, आकारानं आटोपशीर पण चटकदार म्हणून तो चिवडा, असं 1927 ते 1930 या काळामध्ये एका विशिष्ट विषयावरती सावरकरांनी लिहिलेल्या निवडक लेखांचं संकलन म्हणजे गरमागरम चिवडा. ते तात्कालिक लेख असल्यामुळे आणि आकाराने छोटे असल्यामुळे त्यातल्या 2 लेखांचं अभिवाचन करण्याचा माझा विचार आहे. 20 डिसेंबर 1928, मी तारीख पुन्हा म्हणतो, 20 डिसेंबर 1928 या तारखेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेला एक लेख जो गरमागरम चिवडा या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे, त्या लेखाचं अभिवाचन. त्या लेखाचं शीर्षक आहे लालाजींवर लाठीमार. लालाजींवर लाठीमार. तारीख 20 डिसेंबर 1928. देशवीर लाला लजपतरायजींस शस्त्रसन्यस्त स्थितीत गाठून हीन दीन दुबळ्या अशा स्वदेश बांधवांचा परिहार करण्याचा यत्न केलेल्या पापासाठी इंग्रजांच्या उन्मत्त लाठ्यांनी घायाळ केलं. देशवीर लाला लजपतरायजींस शस्त्रसन्यस्त स्थितीत गाठून हीन दीन दुबळ्या अशा स्वदेश बांधवांच्या परिहार करण्याच्या यत्न केलेल्या पापासाठी इंग्रजांच्या उन्मत्त लाठ्यांनी घायाळ केलं.
परंतु लालाजीस मारहाण करून ते थांबले असते तर त्यांच्या ख्रिस्ती धर्माच्या पुस्तकातील वाक्याचं अर्धच अनुसरण झालं असतं. ख्रिस्ती धर्माच्या धर्मग्रंथातील भविष्य तंतोतंत खरं ठरवण्याचं पुण्य त्यामुळे त्यांना लागलं नसतं. जे प्रॉफिट्स ऑफ ओल्ड बोलले ते खरं व्हावं, शुड कम टू पास म्हणून लालाजींना मारहाण केल्यानंतर इंग्रजांनी एक कमिटी नेमली. आपण कोणीच अशी मारहाण केली नाही असं म्हणत ते लालाजीस विचारू लागले, तुम्हास कुणी मारलं ते तुम्हीच सांगा पाहू. बघू बरं तुम्ही ओळखता का, पाहू बरं तुम्हाला तेवढी तरी बुद्धी आणि धैर्य आहे की नाही. फॉर ऑल धिस केम टू पास ॲज फोरटोल्ड, कारण हे सर्व त्यांच्या धर्मपुस्तकात बायबलात ग्रंथित केलं असंच घडून आलं. त्या ख्रिस्ती अधिकाऱ्यांचा बायबलावर विश्वास होता. त्या शिकवण्याचं, त्या इतिहासाचं अक्षरनाक्षर आचरून दाखवणं हे त्या येशूच्या भक्तांचं कर्तव्यच होतं. म्हणून बॉईड कमिटी नेमली. कारण बायबलात त्यांच्या या कृत्याचं जे भविष्य आधीच तंतोतंत वर्तवलेलं आहे त्यात स्पष्टच म्हटलंय, दे दॅन स्पॅट ॲट हिम इन हिज फेस अँड डाईड अँड डिड बफे हिम. दे स्मोट हिम इन द फेस with the palms of their hands and jeeringly asked, Prophesy unto us, O Christ, who of us smote thee? हे वाक्य पुन्हा म्हणतो, कारण बायबलात त्यांच्या या कृत्याचं जे भविष्य आधीच तंतोतंत वर्तवलंय त्यात स्पष्टच म्हटलंय, Then they spat at him at his face, then they spat at him in his face and did buffet him. They smote him in the face with the palms of their hands and jeeringly asked, Prophesy to us, O Christ, who of us smote thee? या यमकानं सायमन प्रसंगीच्या मारपिटीचं आणि बॉईड कमिटीचं ते भविष्य किती बरोबर वर्णिलंय. बायबल खरोखरच भविष्यवादी ग्रंथ आहे. इंग्रज सरकार खरोखरच ख्रिस्ती आहे आणि वरील भविष्य परवाच्या घटनेच असल्यामुळे वरील बायबलातील वाक्यात संबोधलेला ख्राइस्ट शब्द लालाजी संबोधूनच लावलाय. कारण बॉईड कमिटीनं त्याच वाक्यात विचारलं आहे, प्रॉफेसी अनटू अस ओ लालाजी, हू ऑफ अस स्मोट दी. लालाजींवर लाठीमार दिनांक 20 डिसेंबर 1928. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित लेख. पुस्तकाचं नाव गरमागरम चिवडा. असाच सावरकरांनी लिहिलेला दुसरा लेख जो या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे त्याची तारीख 26 एप्रिल 1928. तुर्की मुलींना अमेरिकन शाळेत घालू नका. लेखाचं शीर्षक आहे, तुर्की मुलींना अमेरिकन शाळेत घालू नका. आपल्या देशातील अमेरिकन शाळेत तुर्की मुली पाठवण्याचं काम चालतं असं दिसून आल्यावरून तुर्की सरकारनं ब्रुसा येथील मुलींची अमेरिकन शाळा बंद केली. तुर्कांनी आपापल्या मुली तुर्की शाळेतच घालाव्या असं आज्ञापत्र तुर्की सरकारनं काढलं. केमाल पाशा स्वतः कुराण मानित नसले तरी तुर्की मुलींनी ख्रिश्चन होऊ नये यास्तव ते सरकारी सक्ती देखील उपयोगात आणतात, हे यावरून उघड होत आहे. कारण असं वाटणं म्हणजे नुसत्या धर्मस्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं केमाल पाशांना वाटतंय. काय खुळा आहे बेटा. आमच्या इकडचे काही शिवशिवन हिंदू यवन असं सांगणारे बोलशाणे केमाल पाशास तुर्की काय ख्रिश्चन काय. तुर्कस्थानच्या राष्ट्रीय ऐक्यासाठी द्यानात तुमच्या तुर्की मुली त्या ख्रिस्त्याना असा अनात्याचारी उपदेश देतील तर बरं होईल. म्हणूनच गेल्या एका श्रद्धानंदात म्हटलं होतं की केमाल पाशा जरी उद्या हिंदुस्थानावर राज्य करण्यात आला तरी तो मोहम्मद अली होणारच नाही असं आम्हास म्हणवत नाही. कारण मुसलमानीपणा धर्म पडून त्यांनी अंगीकारला नसला तरी तुर्की संस्कृती म्हणून तो काहीतरी मानत असलाच पाहिजे. ख्रिश्चनांच्या या तरुण तुर्कांनीच आर्मेनियात कत्तला केल्या. त्या काही कुराण बायबलातल्या ईश्वरविषयक तत्वज्ञानात धर्मात भेद आहे म्हणून नव्हे, तर ख्रिश्चन संस्कृती आणि तुर्की संस्कृती या उभयतांची जाती, नीती, राष्ट्रीयता यात भेद आहे म्हणून होय. एवढ्यासाठीच शुद्धी ही हिंदुत्वाची चळवळ आहे, नुसती धार्मिक म्हणजे तत्वज्ञान विषयक वितंडवाद नव्हे. ज्या कारणासाठी कुराणा साप्तवाक्य न मानणारा तुर्की राष्ट्रीय पक्ष ख्रिश्चनांनी तुर्की मुली पाठवू नये म्हणून त्यांच्या शाळा सक्तीनं बंद पाडतो,
त्याच कारणासाठी हिंदू मुली पाठवल्या जाऊ नयेत म्हणून हिंदू संघटन झटतं. शुद्धी म्हणजे काय ते आम्हास कळतच नाही असं म्हणणाऱ्यांनी तिचा अर्थ केमल पाशापासून तरी शिकावा. परमदयाळू हिंदुस्थान सरकारनं चित्रकलेविषयी विशेष ज्ञान मिळवण्याकरता काही हिंदी चित्रकारांचं शिष्यवृत्ती देऊन युरोपात पाठवण्याचं ठरवलंय. झालं. आता हिंदुस्थानच्या भाग्योदयास काय उशीर. कारण हिंदुस्थानची जी अत्यंत दुर्बळ दास्यग्रस्त दरिद्रावस्था झालेली आहे ती त्यास चित्रकलेचे विशेष ज्ञान नव्हते म्हणूनच होय. बाकी सारं ज्ञान विज्ञान त्याला करतलामल लकवत बाकी सारं ज्ञान त्याला झालेलंच आहे. मशीन गन्स, विमानपटुता, संचालन, विध्वंसिका, पाणबुड्या, सैनिकी कौशल्य, विषारी धुराचा प्रतिकार करणारी रसायनशास्त्र इत्यादी प्रबल राष्ट्रास अत्यंत आवश्यक ती कला शिकण्यास हजारो विद्यार्थी हिंदुस्थान सरकारनं आजवर विदेशी धाडून हिंदुस्थानात ते येताच त्यांची मोठमोठी सबल पथक हिंदुस्थानचे संरक्षणार्थ सज्ज करून ठेवलेलीच आहेत. राहिली होती ती चित्रकला. म्हणून आता तीही शिकण्यास विद्यार्थी विदेशात धाडण्यात येणार आहेत. ते एकदा का परत आले की मग काय छाती लागली त्या रशियनांची किंवा अफगाणांची या हिंदुस्थानावर स्वारी करायास. ते तर काय, या चित्रकलेत एकदा का हिंदुस्थान तज्ञ झाले की इंग्रजी पलटणे देखील पळून जातील. पळून. सिद्दीक नावाच्या एका मुसलमानानं आपल्या हिंदूतील जैन पंथाचे स्थापक श्रीमानचंद बसवेश्वर यांचे आपण अनुयायी आहोत असं प्रथम प्रसिद्ध करून आता त्याच बसवेश्वराच्या नावाखाली हिंदूस मुसलमानी धर्म हाच अत्युत्तम धर्म आहे म्हणून दीक्षा देण्यास आरंभ केलाय. आगा खानही कलंकी अवताराच्या नावानेच हिंदूस मुसलमानी दीक्षा देत असतात की. ते ठीकच आहे. कारण ख्रिस्ती पुराणात अशी एक अनुश्रुती आहे की सैतान प्रथम आपल्या स्वतःच्या नावानंच लोकांस सैतानी पंथाचा उपदेश देऊ लागला. पण आस्तिक लोक ते सैतानाचं मत आहे असं ऐकताच ते ऐकण्यास सिद्ध नसत. हे पाहून चिंतायुक्त स्थितीत सैतान विचार करीत असता त्याला आपल्या जाळ्यात आस्तिकास देखील सहजोडण्याची एक युक्ती सुचली. तेव्हा द डेव्हिल सेड विथ अ विंक अँड नॉड, the wisest way to work my will is to call it the will of God. सैतान डोळे मिचकावीत आणि मान हलवीत उद्गारला, उत्तम युक्ती सुचली आहे. माझ्या सैतानी इच्छा लोकांकडून पूर्ण करून घेण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्या सैतानी इच्छेसच ही देवाची इच्छा आहे म्हणून प्रसिद्ध करणं हा होय. देवाच्या नावानं पुढं आलं की भाबडे लोक सैतानाची देखील पूजा करतील. याच युक्तीचा अवलंब करून मुंबई, ठाणे इत्यादी जिल्ह्यातून काही पाताळयंत्री हसन निजामीवाले हिंदू अवधूताच्या वृत्तीनं संचारत आहेत आणि जनतेस आकर्षित करत आहेत म्हणे. सुवर्ण मृगात मारीच लपलेला असतो हे सीतेस देखील कळलं नाही. मग जनतेची काय कथा. लक्ष्मणाची चेतावणी व्यर्थ गेली तिथं आम्ही काय चेतावणी देणार. पण आपले सांगतो हे की हेच खरे असले तर सावधान. ब्राह्मण वेशात येऊन एका मुसलमानानं गेल्या महिन्यातच हिंदू संघटक स्वामी परमानंद यास बिहारात भोसकले होते हे हिंदूंनी विसरू नये. नाणं पारखून घ्यावं, निदान बद्ध आवाज येताच दूर भिरकावून द्यावं. ही चेतावणी हिंदूच दिली त्यामुळे मुसलमान बंधूसही लगेच एक चेतावणी देऊन टाकणं भाग आहे. नाहीतर हिंदू मुसलमानास समानतेनं न वागवल्यामुळे तुम्ही एकी बिघडवता म्हणून राष्ट्रीयता रागावेल. यासाठी मुसलमानांसाठी एक चेतावणी देत आहोत. मथुरेत गेल्या महिन्यातच एका धर्मनिष्ठ मुसलमानानं एका हिंदू स्त्रीस आपल्या घरात कोंबून टाकली. ही काही नवीन गोष्ट नव्हे, ही प्रत्ययीचीच घटना आहे. पण नवीन जे झाले ते हेच की त्याचा हिंदूस राग आला. याहूनही नवीन गोष्ट म्हणजे त्या नष्ट हिंदूंनी एकत्र होऊन मोठा दंगा केला. आणि त्याहूनही नवीनतम नवलाची गोष्ट म्हणजे त्या हिंदू मुसलमानाचे दंग्यात हिंदूच हिंदू न मरता सारे मुसलमानच मुसलमान दगावले. एक बिचारा मुसलमान मारला गेला आणि 20 बिचारे मुसलमान घायाळ झाले. आता दंग्यांनंतर पोलिसांनी उत्कृष्ट बंदोबस्त केलाय.
लाठी घेऊन फिरण्यास मनाई करून धरपकड होऊन खटला भरतायत. परंतु आता ते सर्व जरी उत्कृष्टपणच पार पाडत आहेत तरी मुसलमान बंधूंनी एक गोष्ट मात्र आता विसरून चालणार नाही की हिंदूंची एखादी यक्किश्चित स्त्री देखील आता पूर्वी इतकी स्वस्त राहिलेली नाही. मथुरेचा 7 मार्चचा दंगा मुसलमानास हीच चेतावणी देत आहे की यावरही तुम्हास एखादी दुसरी हिंदू स्त्री चालता चालता धरून घरात कोंबाविषयीच वाटली तर आपले एकाच शीर आणि विसाचे भयंकर घाव एका रुमालात गुंडाळून घेऊन मग त्या मुदलावरी तो सौदा करण्यास निघावे. कारण दिवसेंदिवस आताशी प्रत्येक हिंदू पदार्थाचे बाजारभाव असे वाढतच आणि कडाडतच जात आहेत असं दिसतंय. स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखाची तारीख 26 एप्रिल 1928. मी तारीख पुन्हा सांगतो. लेखाचं शीर्षक तुर्की मुलींना अमेरिकेत शाळेत घालू नका. तुर्की मुलींना अमेरिकन शाळेत घालू नका. लेखाची तारीख 26 एप्रिल 1928. लेखाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हा लेख समाविष्ट असलेल्या पुस्तकाचं नाव गरमागरम चिवडा. लेखाचं संकलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. लेखनाचा काळ इसवी सन 1927 ते 1930. गरमागरम चिवडा. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.